हाय एव्हरीवन, चला तर आज आपण बदाम कॅन्डी बनवणार आहोत आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सिंपल असे 4 साहित्य घ्यायचे आहेत. बदाम घ्यायचे, आपल्याला तूप घ्यायचे, तीळ घ्यायचे आणि साखर. सगळं साहित्य अंदाजेच घ्यायचे कारण गोडाचा पदार्थ आहे, त्याला काही मेजरमेंटची गरजच नाहीये. कढईमध्ये तूप टाकलं, तुपामध्ये आपल्याला बदाम टाकायचे, एखादा मिनिटभर बदाम फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट म्हणजे साखर आणि तीळ टाकायचे. इथे मी फर्स्ट टाइमच बनवत होते ही रेसिपी सुद्धा. मोबाईल्स सहज स्क्रोल करता करता दिसली, म्हटलं चला सोपी आहे आणि पटकन झटकेपट होईल, मुलांनाही आवडेल म्हणून मी ही रेसिपी केली. आणि सध्या थंडीचं वातावरण भरपूर आहे, त्याच्यामुळे तीळ खाणं जेवढं होईल तेवढं प्रमाण चांगलंच आहे. सो म्हणूनच मी याच्यामध्ये तीळ सुद्धा ऍड केलेले आहेत आणि खरंच खूप छान टेस्टी झाली होती. फक्त फरक इतकाच झाला की गॅस बंद करायला माझ्याकडून थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे हे ब्राउनिश दिसतंय. नाहीतर रेसिपीमध्ये जसं म्हणजे जशी कॅन्डी म्हणजे बदाम कॅन्डी दिसत होती तशीच टेस्टला झाली असावी असं मला वाटतं, कारण मी फर्स्ट टाइमच टेस्ट केली आणि मुलांनाही ती प्रचंड आवडली. वैसे तसं तर मला सांगायचं राहूनच गेलं की आपल्याला कालच्या ज्या व्हिडिओज टाकल्या त्याच्यामध्ये छान व्ह्यूज आले आणि त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. खरंच खूप छान वाटते असे व्ह्यूज आल्यानंतर. आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. बाकी कॅन्डी भरपूर छान झाली होती. अगस्त्यालाही दिली, अगस्त्यानेही खाल्ली आणि त्याच्यानंतर त्याला दुसरी घे म्हटल्यानंतर तो काय म्हणतोय तेही ऐका. आवडलं का? घे अजून एक. का? आम्हाला व्हिडिओ बंद करायची. सो चला, याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.